पाणी प्यायला आलं काय प्रकारे काय झालंय? हा 100 दिवसाचा 7 कलमी कार्यक्रम आहे। हा जिल्हाधिकारी साहेबांनी जो चालू केला, ते सामान्य माणसाला 8 दिवस झालं पाणी मिळत नाही। येणाऱ्या लोकांसाठी, जी शेतकरी वर्ग येत आहे, जो कामासाठी येतो, त्यांना पाणी सध्या मिळत नाही। जिल्ह्यात अशी अवस्था झाली आहे, फक्त अधिकाऱ्यापुरतं काम चालू आहे। गोरगरीब जनतेचं किंवा सामान्यांचं काही काम चालू नाही। फक्त ह्यांना बिस्लरी मिळाली बाद झालं। शेतकऱ्यांना साधं पाणी जरी नाही मिळालं तर चालतंय। मग हे प्रशासन आहे का तळ्यात बसलेला म्हैस आहे, हेच गोळ करायला तयार नाही। 7 कलमी कार्यक्रमामध्ये जो महाराष्ट्र शासनाने लाखो रुपये पाण्यासाठी खर्च केलेले आहे, तो पैसा गेला कुठं? मग नेमकं कुणाच्या खिशात गेला हा प्रश्न उद्भवत आहे। कारण सामान्य लोकांना जर पाणी मिळत नसेल, जे शासनानं लाखो रुपयाची जी 7 कलमी कार्यक्रमात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे, ते लाखो रुपये कोणाच्या खिशात गेले याची चौकशी माननीय जिल्हाधिकारी साहेब करतील का?